इचलकरंजीच्या राधाकृष्ण पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात तीव्र जनाक्रोश. सांगली पाटबंधारे विभागाला कायदेशीर निवेदन सादर. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं जुने दानवाड परिसरातील कृष्णा नदीपात्रातून प्रस्तावित 89 MLD क्षमतेच्या राधाकृष्ण पाणी पुरवठा योजनेविरोधात शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये तीव्र जनाक्रोश उसळलाय. या योजनेमुळे स्थानिक शेती, पिण्याचं पाणी आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत राधाकृष्ण संगमभूमी जलाक्रोश समितीच्या वतीनं सांगली पाटबंधारे विभाग तसेच तहसीलदार कार्यालयाकडे कायदेशीर निवेदन सादर करण्यात आलं. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे प्रस्तावित योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर नदीतील पाणी उपसा करून इचलकरंजी शहराकडे वळवण्यात येणार आहे. मात्र कृष्णा व दूधगंगा नदीकाठच्या दानवाड, दत्तवाड, सैनिक टाकळी, राजापूर, खिद्रापूर आदी गावांची शेती प्रामुख्यानं नदी पाण्यावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणातील पाणी उपसा झाल्यास नदीपात्र कोरडं पडण्याची, भूजल पातळी घसरण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांचं स्पष्ट केलंय की उन्हाळ्याच्या काळात आधीच पाण्याची टंचाई भासते. अशावेळी ही योजना राबवल्यास स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पर्यावरणीय समतोल बिघडून जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ग्रामसभांमधून या योजनेविरोधात ठराव मंजूर करण्यात आला असून प्रशासनानं तात्काळ या योजनेचा पुनर्विचार करावा अशी ठाम मागणी करण्यात आली. निवेदन सादर करताना लोकनियुक्त सरपंच CD पाटील, ॲडव्होकेट राहुलराज कांबळे, माजी सरपंच संजय धनगर, संतोष आठवले, ग्रामपंचायत सदस्य श्रावण कांबळे, शिवानंद माळी, सद्दाम संधी, सज्जन सिंग राजपूत, माजी सरपंच सुकुमार पाटील, मारुती कांबळे, सागर परेड, सदाशिव गिड्ड, महादेव बेरड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान या प्रकरणी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नसून ग्रामस्थांच्या निवेदनावर काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष आहे. शिवार न्यूजसाठी प्रल्हाद साळुंखे.